उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सातारा दौरा आहे। आज ते लोणंद आणि खंडाळ्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार असून वाईमध्ये जनसंवाद यात्रेत सहभागी होणार आहेत। त्यानंतर महिला आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात देखील ते सहभागी होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा हा अतिशय महत्त्वाचा सातारा दौरा। आज ते लोणंद आणि खंडाळ्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत। धाराशिवमध्ये उमरगा लाहोर जागेवरून महाविकास आघाडीत वादाची चिन्ह दिसू लागलेली आहेत। अनुसूचित हक्काच्या जागेवर मातंग समाजाला उमेदवारी देण्याची मागणी मातंग समाजाकडून करण्यात आली। मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला। अपघातात 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले। जखमींमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे। अपघातामुळे कसारा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। नवरात्रीच्या चौथ्या माळेला पंढरपूरच्या रुक्मिणी मातेला सरस्वती पोशाख करण्यात आला। केशरी रंगाच्या पैठणीसह हिरेजडित चंद्र, बाजूबंद आणि कर्णफूल यासारख्या दागिन्यांनी मातेला मढवण्यात आले। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला तिरुपती तिरुमला देवस्थान समितीच्या वतीनं मानाचा शालू अर्पण करण्यात आला। सोन्याच्या रंगातील या शालूला लाल रंगाचा काठ असून या शालूची किंमत 1,28,000 रुपये असणार। रायगडच्या खालापूरमधील तांबी वडवळ गावचं ग्रामदैवत असलेल्या वाघजाई माता आणि महाकाली माता मंदिरात नवरात्रीचा उत्साह रंगलाय। पारंपरिक वाद्यांच्या तालावर देवीची महाआरती करण्यात आली। चिपळूणमधील सोमेश्वराणी देवी करंजेश्वरी मंदिरात नवरात्रीनिमित्त भजनबारी पार पडली। टाळ मृदुंगाच्या तालावर चालणारी भजनबारी पाहायला शेकडो भाविकांनी गर्दी केली। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं। मंदिर समितीच्या वतीनं नीलम गोरेंचा सत्कार देखील करण्यात आला। गोवंडीत लोकांना फसवण्यासाठी बनलेल्या 5 कोटी रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या। शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे। त्याच्यामध्ये 14 बोगस सोन्याची बिस्किटं आणि हातकडी जप्त करण्यात आली। मुंबई शहरात 24 तास पाणी पुरवठा करणं शक्य नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मुंबईची भौगोलिक स्थिती आणि चिन्हामुळे 24 तास पाणी पुरवठ्याचा प्रयोग पूर्णतः गुंडाळण्यात आलाय। बोबदेव घाटात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येते। आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे आता विभागनिहाय दौरे सुरू आहेत। दरम्यान राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यात मनसेच्या पश्चिम विभागाची बैठक होणार आहे। पश्चिम विभागात असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील मुख्य नेते आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रद्द झालेल्या 3K पद्धतीच्या धोरणाला पुन्हा चालना देण्यात आलेली आहे आणि यानुसार मुंबईतील मोठ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास नागरिकांच्या संमतीशिवाय शक्य होणार आहे। कुलाबा वांद्रे सिब्स ही मेट्रो 3 मार्गिका आजपासून प्रवाशांसाठी खुली होणार आहे। सकाळी 11 वाजता पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटणार असल्यामुळे मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे। नायगाव चाळीला शरद पवार नगर असं नाव महाविकास आघाडीच्या काळात देण्यात आलं होतं। मात्र आता या चाळीला नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,000 महिलांना ई-रिक्षा देण्याच्या कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय। प्रत्येक पालिका क्षेत्रात किमान 500 रिक्षा महिलांना हा लाभ मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध जाती किंवा समाजांना खुश करण्यासाठी महायुती सरकारनं 17 नवीन मंडळांची स्थापना केलेली आहे। या मंडळांचा समाजातील गरजूंना निश्चित फायदा मिळतो हा संशोधनाचा विषय आहे। महावितरण या विद्युत कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट असल्याची माहिती आहे। वीज ग्राहकांची तब्बल 92,000 कोटी, कृषी ग्राहक 70,000 कोटींची थकबाकी तर दुसरीकडे 80,000 कोटी रुपयांचा बोजा यामुळे महावितरणाच्या वर जाण्याच्या मार्गावर आहे। राज्यात टोमॅटो, कोबी आणि शिमला मिरचीच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। परराज्य
येणारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रमाणात घटल्याने दरांमध्ये वाढ झाली। मार्केट यार्डात फुल बाजारात घटस्थापनेनंतर फुलांची आवक घटली आहे। मात्र नवरात्रोत्सवामुळे मागणी टिकून आहे। मात्र दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे। नवरात्रोत्सवात फळांची मागणी वाढली आहे। कलिंगड, पपई आणि डाळिंबाच्या भावात वाढ झाली असून सीताफळ, अननस आणि चिकूचे भाव स्थिर आहेत।